आपल्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनावणे आहेत। तुम्ही पाहिलं असेल की भगवानगडाच्या महंतांनी नामदेव शास्त्रींनी यांना धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला आणि म्हटलंय की धनंजय मुंडे संत झाले असते जर आमच्या क्षेत्रात एवढा त्रास सहन केला असता। मग काय हरकत आहे? कुणी अडवलंय? आम्ही अडवले संत व्हायला त्यांना, होऊ दे ना, आमचं काय म्हणणं नाही। संत झाले तर तिथं भांडणं लागतील आणखी काय त्याला, संत कुठे बी जा। मग आम्ही कुठं संत होऊ नका कुठं म्हणतोय ना, होऊ दे संत झालं तर काही प्रॉब्लेम नाही। त्यांनी जर ते संत झाले, त्यांनी काहीही झाले तरी आम्ही त्यांचा आदर आत्ता जेवढा करतोय तेवढाच करू। त्यांनी संत झाले तरी करू, महंत झाले तरी करू, महाराष्ट्राचे आणखी त्यांना काय उच्च पदावर जायचं असेल तरी तेच करू, किंवा ते आमदार नसले तरी तेवढीच त्यांची रिस्पेक्ट करू। आम्ही त्यांचे मित्र म्हणून त्यांचा आदरच करू, एवढं तुम्हाला सांगतो। नाही, पण धनंजय मुंडेंच्या विषयामध्ये त्यांनी म्हटलंय की आरोपींची मानसिकता झाली संतोष देशमुख प्रकरणामध्ये, त्याचाही विचार केला पाहिजे आणि ते मीडियाला दोष देत आहेत की मीडिया ट्रायल करते। मग आरोपी हा आरोपी असतो, आरोपीची मानसिकता तपासली पाहिजे असं का म्हणले बाबा मला माहीत नाही, पण मला एक वाटतंय की आरोपीची मानसिकता, त्यांचा उद्देश असा पण असू शकतो एखाद्या वेळेस की आरोपीची मानसिकता तपासा, म्हणजे हे आरोपी ज्याच्या संपर्कात आहेत त्या संपर्कात असल्यामुळे त्यांची मानसिकता घडली ही गुन्हेगारी पार्श्वभूमीची। मग संपर्कात कोणाचे आहेत? खंडणी गोळा करणारे बरोबर होते, त्याच्यामुळे एक मग त्यांचं असं म्हणणं असेल की तुम्ही आता लय पुढे येऊ नका, खंडणीवर तिथंच थांबवा आणि त्यांनी जेवढे अडकले तेवढेच अडकवा, बाकीच्या लय पुढे तपास थांबवा, असं काही म्हणायचं असेल मला माहीत नाही त्यांना काय वाटलं। पण भगवानगड हे एक आध्यात्मिक ठिकाण आहे, आध्यात्मिक श्रद्धेचं स्थान आहे आणि ते भगवानगडाच्या बाबतीत थेट नामदेव शास्त्री म्हणालेत की भगवानगड भक्कमपणे पाठीशी उभा आहे धनंजय मुंडेंच्या। तुम्ही कसं पाहता? भगवानगडाची जी काय पावित्र्य आहे ती खूप मोठं आहे। भगवानगडाच्या बाबतीत आदरणीय नामदेव शास्त्रींनी काय बोलावा, काय त्यांना म्हणावं, हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे। त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही टीका टिप्पणी करण्यापेक्षा त्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे तर पहिल्यापासून भगवानगडाचा त्यांना पाठिंबा आहे असं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे भगवानगड त्यांच्या पाठीशी उभा असेल तर ते कुणीतरी त्यांना, आता काय झालं आहे की यांना भगवानगडाचा आधार आदरणीय आमच्या साहेबांना का घ्यावा लागतो मला कळत नाही। आता त्यांना असं वाटायला लागलं आहे का की आता आमचा पक्ष म्हणजे आमचा त्यांचा पक्ष, त्यांचे नेते, त्यांचं सरकार त्यांच्या बाजून कुठं बाजूला जात आहे असं वाटायला म्हणून भगवानगडाकडे येईल का माहीत नाही मला, पण ते काय असेल ते असेल, पण भगवानगडाने कुणाला पाठिंबा द्यावा त्यांचा अधिकार, त्याच्यावर मी कसं बोलू। पण त्यांनी एक असं म्हटलंय की यांची कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नाही स्वरूपाचंही एक विधान करण्यात आलेलं आहे। आणि दुसऱ्या बाजूला धनंजय, आज 53 दिवस झालेत संतोष देशमुखांच्या हत्येला, एक आरोपी फरार आहे, तो अजूनपर्यंत सापडला नाही। आज सगळ्याकडे कसं पाहताय तुम्ही? गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे नाही याचा तपासायचा अधिकार पूर्णस्वी पोलीस यंत्रणेचा आहे आणि गुन्हेगार आहे का नाही हे सिद्ध करण्याचा अधिकार हा न्यायदेवतेचा आहे। त्याच्यामुळं त्याच्यावर काय टीका टिप्पणी कुणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, पण मला असं वाटतं की गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे माणसं आहेत किंवा गुन्हेगारी आहे की नाही हे तपासण्याचा किंवा याला शोधायचं काम पोलीस यंत्रणेचं आहे आणि याच्यावर शिक्कामोर्तब करण्याचं काम ही न्यायदेवतेचं आहे। त्याच्यामुळे न्यायदेवतेच्या अधिकारावर कुणी गदा आणू नये। दुर्दैवाने या विषयामध्ये जातीय तेढ निर्माण होईल, दोन समाजांमध्ये मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत असं वाटतंय तुम्हाला? 100%, कारण हे जर समजा आज हे भगवान बाबाच्या सर्व महंतावर आदरणीय नामदेव शास्त्री बोलले, आता उद्याच्याला जर सर्व समाजाला एकत्र केलं असतं, सर्वांना एकत्रितरित्या बोलून जर बोलवलं असतं, काल सर्व एकत्र होतो आम्ही सर्व नेत्यांनी कालच म्हणायचं चला आपण एकत्र बसून याच्यावर तोडगा काढू, मीडियाला आणि सर्व जगाला किंवा आमच्या जिल्ह्याला चांगला संदेश गेला असता, पण काल का केलं नाही तसं? मग तुम्ही कालच होतो ना आम्ही, आज योगायोग सगळेजण सर्व पक्षाचे सर्व नेते, दोन्ही खासदार राज्यसभेचे, मी पण, आमदार सगळे 6ची 6 विधान परिषदेचे दोन्ही आमदार, आदरणीय पालकमंत्री ज्यांच्याकडे आले हे आमचे आदरणीय अजितदादांच्या आदेश, सगळ्यांनी माझं ही जातीय सलोखा राखायचं आहे आपल्याला, ते निर्माण नाही झाली पाहिजे ह्यासाठी प्रयत्न करायचे। चला ही मीटिंग संपवा, चला आपण एवढे सगळे एकत्र बसू, करायचं ना, कुणी अडवलं होतं आणि लोकांना पण संदेश गेला असता, लोकांना वाटलं असतं खरोखर प्रयत्न करतात। आणि माझं म्हणणं आहे की जे कोणी श्रद्धास्थान आहेत सर्व समाजाचे, आज काय भगवानकडे एकाच जातीचं कुठल्या एकाचं नाही आहे, भगवान बाबा सर्व जातीचे सर्व धर्माचे ही श्रद्धास्थान सर्वांचं आहे। ग्रामीण भागात जर बघितलं तुम्ही तुमच्या अहमदनगर आणि बीडमधले तर सर्वांचं श्रद्धास्थान, सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांचं श्रद्धास्थान हे भगवानगड आहे। त्याच्यामुळे भगवानगडाने एका समाजाच्या पाठीमागे उभा राहील असं मला नाही वाटत। ठीक आहे, धनंजय मुंडे साहेबाच्या पाठीमागे उभा आहे असं त्यांनी सांगितलं असेल तर त्यांचा अधिकार आहे, मी त्यांच्या अधिकारावर, कारण मला महाराजांवर बोलण्याच्या याच्यात नको आहे, मला त्याच्यात महाराजांना याच्यात आणायचं नाही। आता महाराज या प्रकरणात काय येत आहेत, त्यांचे काय, त्यांना मला माहीत नाही आहे त्यांचं काय उद्देश आहे, त्यांना कशामुळे याच्यावर प्रतिक्रिया द्यावी वाटली मला माहीत नाही। पण एखादा आता जर आमच्याकडे बोधले महाराज ही तुझ्या बरंच म्हणजे बीड जिल्ह्यात काम करणारी मोठे म्हणजे राष्ट्रीय संत होते, पण त्यांचं नाव घेतलं, ते सुद्धा सगळे हे करत असताना मेंगडे
महाराज आहेत, बरेच ही सगळी गँग सुद्धा. मग यांनी सुद्धा कधी आम्ही बजरंग सोनवणेच्या पाठीमागं आहोत असं कधी सांगितलेलं कुठल्या महाराजांना नाही बघितलं मी. पण आता ठीक आहे, ती महाराजांवर मी टीका नाही करणार हो. मला महाराजांच्या बाबतीत त्यांची उंची खूप मोठी आहे, त्या गडाची उंची खूप मोठी आहे, त्याच्यामुळे ठीक आहे, स्वाभाविक आहे. एक शेवटचा प्रश्न की मुंडे स्वतः म्हणाले की मला मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगावं मी राजीनामा देईन. मुख्यमंत्री म्हणाले की अजित पवार त्याबद्दल भूमिका मांडतील आणि अजित पवार म्हणतात की मुख्यमंत्र्यांकडे अधिकार आहे राजीनामा घेण्याचा, मुख्यमंत्री निर्णय करतील. या विधानांकडे कसं पाहता? बघा, मला जेवढं राजकारण कळतंय, जेवढं ज्ञान आहे, त्याच्यातून मला एकच वाटतंय की कुठल्याही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करणे किंवा त्याचा राजीनामा घेऊन त्याचा मंजूर करण्याचा सर्वस्वी अधिकार कुणाचा आहे? तो माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आहे. आणि मुख्यमंत्री महोदय जर दुसऱ्याकडे बोट करत असतील तर ते का करतात तेही मला माहीत नाही. आणि मग ते ह्यांच्याकडे करतात, ते त्यांच्याकडे करतात, त्याच्यावर मी काय भाष्य करावं असं मला नाही वाटत. हे सर्वस्वी अधिकार त्यांनी राजीनामा द्यायचा का, ह्यांनी स्वीकारायचा आहे का? बरं, त्यांनी एक तर करायचं होतं ना. मी नैतिकतेनं मी गरज नाही म्हणायचं तर द्यायचा राजीनामा तुमची श्रेष्ठीकडे, तरी ती पण नाही केलं. श्रेष्ठीनं म्हणायचं मी नाही मंजूर करणार असं तरी करा. श्रेष्ठीला जर काय आपली श्रेष्ठीला वाटतं की खूप चांगलं काम करते आपला मंत्री की एखाद्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना, तर त्यांनी नसता स्वीकारला. तेवढं तरी करायचंच असतं, त्यांना द्यायचं असतं. मी त्या राजीनाम्यावर बोलतच नाही. मग मी राजीनामा हा विषय, मी एकच विषय आहे माझा विषय प्रत्येक वेळेस मी एक बोलतोय की ही संतोष देशमुख यांची जी हत्या ज्यांनी केली याचा मास्टर माइंड आहे. आणि ह्याला जी संघटित गुन्हेगारी, या सर्व गुन्हेगाराला ज्यांनी कुणी मदत केली त्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आज एक आरोपी फरार आहे, त्या आरोपीला पकडलं जात नाही, त्याला आणखी कोण मदत करतं, या सर्वांना याच्यात सहआरोपी करा. म्हणजे तुमचे PSI पाटील आणखी काय जेवढे कोण आहेत आता इथले बीडमधून किती जणांचे सगळे CDR काढा ना. आता आरोपीला आमच्या बघा जी खंडणीतला आरोप आहे त्याला सुद्धा ज्या दिवशी न्यायालयीन कोठडी त्याच दिवशी पोटात दुखतंय. आणि नुसतं पोटात दुखलं की आता बघा आपण सर्वजण आहेत, मीडिया ट्राय करते म्हणतात मीडियाला तुम्हाला तुमच्यावर दोष दिला चाललाय का नाही. मग मला तुम्हाला एक विचारायचं आहे की तुमच्या लोकांना सुद्धा तुम्ही आपण सर्वजण माणसं आहोत. आपलं पोट दुखायला तर डॉक्टर किती वेळ तुम्हाला दवाखान्यात ठेवतो? ॲडमिट आहे ICUला, गोरगरीबाला ICUला होते त्याला हाकलून दिलं डायरेक्ट आणि त्याला ठेवलं. त्या राऊत डॉक्टरची सुद्धा चौकशी झाली पाहिजे असं म्हणणार मी. का त्यानं कशामुळे त्यानं 3 दिवस त्याला ॲडमिट करून घेतलं? म्हणजे तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्ती, मग तुम्ही आणि त्यावेळेस त्यांना कुणाचे फोन गेले हे जर काढलं तर दवाखान्यामध्ये ॲडमिट करून घ्या म्हणून कुणाचे फोन डॉक्टरला, सिव्हिल सर्जनला जात होते ह्याचा सुद्धा रेकॉर्ड निघाल. आणि जर त्यांची इच्छाच असली त्यांनी जर म्हणलेच तर मीडियाला समोर येऊन बोला, म्हणा मी उघडं करतो सगळं. धन्यवाद. तर आपल्या सोबत होते खासदार बजरंग सोनवणे. त्यांनी म्हटलेलं आहे की या सगळ्या बाबतीत जे आरोपी किंवा ज्यांनी आरोपींना मदत केली त्या सगळ्यांना सहआरोपी केली पाहिजे, ही आमची मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्वेत पांडेसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली.